नमस्कार मंडळी. तर झाले आपले शेतातले काम सुरू. तर काय झालं, काल अचानकच पाऊस आला, त्यामुळे काय खुरपलेले ढिगा उचलायचे राहिले. तर आज म्हणजे पूर्णपणे ओले झाले ते. तर आज उचलून टाकायचे ते ढिगं. म्हणजे काल खुरपले होत्या, म्हणजे 2 बायका पण होत्या लावलेल्या आणि भरपूर ढिगं राहिले ते उचलायचे. पण पावसामुळे काहीच करता नाही आलं. एवढा पाऊस पडला की शेतामध्ये एवढं पाणी साचलं ना, आम्हाला खुरपिता पण आलं नाही आणि जे ढिगं उचलायचे होते का ते पण उचलता आले नाही. तर आज टोपले घ्यायचे आणि ते ढिगं उचलून टाकायचे. तर झाले शेतातले कामं सुरू. हे एवढं किती पाऊस पडला, म्हणजे टोपलं आहे का त्या गवताचं उचलायचं, त्याच्यामध्ये पण पाणी किती साचलं आहे. किती बखळ पाणी साचलंय. यामध्ये आता गवत टोपल्यामध्ये गवत टाकायचे आणि उचलून साईडला टाकायचे. म्हणजे काय होईल, तरी पण उचललं किती. यामुळे ते बांधावर आणून टाकलंय, खूप गवत निघालं, कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे. आणि आता काय झालं माहिती आहे का, 2 ते 3च सऱ्या राहिल्या त्या खुरपायच्या आणि गवत पण उचलून टाकायचं आहे. ह्या लाईनचं पण गवत राहिलं उचलायचं आणि ह्या लाईनचं पण गवत उचलायचं राहिले. म्हणजे अशा 2 लाईनीचं गवत उचलायचं राहिले आणि खुरपायची पण 1 लाईन राहिली. ती लाईन एक खुरपायची आणि नंतर ह्या प्लॉटमधले वेलं काढायची. तर आणि ते गवत उचललं नाही म्हणून ते गवत सध्या खाली, म्हणजे गवत उचलायला टाईम लागला म्हणून ते गवत पूर्णपणे खाली, म्हणजे खालीच लागलं ते गवत, म्हणजे फुटलं ते गवत. त्याला परत एकदा पाणी पडल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे पुन्हा एकदा गवत ते काय झालंय, पुन्हा हिरवं झालंय गवत. हे असं म्हणून दाखवते पण बघा, हे गवत उचलणं झालं नाही पावसामुळे गवत उचलणं झालं नाही. आणि जसं खुरपिलं तसं टाकलं आम्ही, पण हे पूर्ण फुटले. पण या बाकी हिरवापणा, याला पण हिरवापणा आलाय. आता काय करायचं, टोपल्यामध्ये भरायचं आणि साईडला नेऊन टाकायचं. म्हणजे काय होईल, आपला पूर्णपणे प्लॉट रिकामा होईल. आता हीच लाईन, म्हणजे ही लाईन राहिली गवत उचलायची आणि ही पण लाईन राहिली आणि आता एकच लाईन राहिली खुरपायची. ती लाईन खुरपायची एकच राहिली, ती अर्धी दिसते का, तेवढी लाईन खुरपायची. मग झाले शेतातले कामच आवरले. पुन्हा आज फवारणी पण करायची. म्हणजे कशा पावसाच्या वातावरणामुळे खूपच रोगराई पडायली म्हणून आज फवारणी करायची. आज सोल्युशन शेवांची फवारणी पण करायची आणि छोटे कलिंगड पण लागायले. तर आणि म्हणजे काय झालं, पावसामुळे मधमाशी पण बसणं झाली. मधमाशीचा म्हणजे कमी आहे, त्यामुळे मधमाशी पण बसणं झाली. ती आहे का, खालचा प्लॉट पण दाखवते तुम्हाला. चला खालच्या प्लॉटमध्ये जाऊ. हे 1 नंबरचा, म्हणजे मी राहते का, हे ते प्लॉट आहे. हे माझी ह्याच प्लॉटमध्ये कोपा आहे तयार केलेली. आता खालचा प्लॉटचं पूर्ण रान झाकलंय. कशामुळे की त्याला पाणी पण जास्त पडतंय, खत पण जास्त पडतं, त्यामुळे ते एवढा सुंदर प्लॉट दिसायला ना, खूपच छान दिसायला. आणि हे थोडा मागं पुढे झालाय. कशामुळे माहिती आहे का, म्हणजे त्याला पाणी पडत नाही जास्त. छोटे कलिंगड पण लागायले ते, म्हणजे एकेका फांदीला 2-3 लागायले. तर पण काय अजून, म्हणजे हे अजून छोटालंच कलिंगड आहे. साईडला छोटाला कलिंगड आहे. 1 मिनिट, पाल्यानं दिसणं झालंय. हे एक छोटाला कलिंगड लागलं. आता किती मोठे होईपर्यंत खूपच जपावं लागतं या कलिंगडाला. आत्ताची सध्या सुरुवात झाली कलिंगडाला. हे काही जागेवर तर खूपच मोठं कलिंगड झालंय. म्हणजे काही तर खूपच मोठं झालंय, पण हे कलिंगड वातावरणामुळे वाकडं झालंय. किती मोठं कलिंगड झालंय. हे आपण वाकडं झालंय कलिंगड. हे म्हणजे काय झालं माहिती आहे का, याच्या मधमाशी पण बसली नाही आणि याचं फुल पण पूर्णपणे वातावरणामुळे गळून गेलं. किती मोठं कलिंगड झालंय. हे किती सुंदर दिसायलंय, पण वाकडं आहे. वाकडं कलिंगड असल्यामुळे व्यापारी लोक घेत नाहीत. त्यांना गोल कलिंगड लागते, त्यामुळे घेत नाहीत व्यापारी लोक. हे वाकडं झालंय पूर्ण. आता मच्छरकाई पण लागली, गिलास पण लावायचे मच्छरकाईचे. खालच्या प्लॉटमध्ये पण एवढं झालंय कलिंगड. हे खालचा प्लॉट, म्हणजे 1 नंबरचा प्लॉट आहे. मी राहते का, हे ते प्लॉट आहे. आणि खालचा आहे का 2 नंबरचा प्लॉट. त्या प्लॉटमध्ये पण मोठं कलिंगड झालंय, कारण की त्याला खूप पाणी पण जास्त पडतंय आणि म्हणजे खत पण जास्त पडतंय. काही जागेवर तर सुकून पण चाललेत वेलं. कशामुळे चाललेत काय माहिती. हे काही जागेवर पण सुकून चालले. तर याला म्हणजे काय झालं काय माहिती. म्हणजे हे उपटून पडलं, म्हणजे काय झालं, खुरपिता बायकाच्या हातानं उपटून पडले आणि बायानं परत काय केलं, पुन्हा परत लावून ठेवलंय. पण हे काय झालं माहिती का, पूर्ण सुकून गेलंय. म्हणजे एकदा तर कलिंगडाचं झाडं उपटिलं, पुन्हा जर लावलं ना तर येत नाही. बायकानं म्हणजे घाई गडबडीमध्ये खुरपिता उपटून पडलं असं त्यांच्या हाताने. त्यांनी परत एकदा इथे लावून ठेवलं, पण ते काय आलं नाही. हे इथे लावून ठेवलं होतं, पण ते काय आलं नाही. पूर्णपणे सुकून गेलंय. गवत पण उचलायचं. आता गवत साईडला गवत आहे. आता पूर्णपणे साईडला उचलून टाकायचं गवत.
प्लॉट पण पूर्ण म्हणजे वेलानं झाकायला आहे. पण कशामुळे माहिती आहे का, पावसाच्या वातावरणामुळे म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये शेपूची भाजी पण निघाली थोडीशी. ही थोडीशी शेपूची भाजी पण प्लॉटमध्ये निघाली. खुरपिता पण ठेवली ही, म्हणजे म्हणजे काय केली, खुरपिली नाही. म्हणलं होईन खायला एखाद्या वेळेस भाजी आपली, म्हणून मी ठेवली तशीच. आणि हे पा म्हणजे ह्या काळ्या पायपापासून खालचा प्लॉट आहे आणि इकडं वरचा प्लॉट आहे. मी राहते का ते वरचा प्लॉट आहे आणि हे खालचा प्लॉट आहे. हे पण पूर्ण रान झाकायला हे पा. आणि तिथे खूपच तूट झाली. रोप पण येणार आहे. आज काकाने रोप आणले आणि रोप पण लावायचे, पण पावसामुळे कालच लावायचं होतं, पण पावसामुळे लावण्यात नाही आलं. कारण की किड्यानं पूर्णपणे म्हणजे इथं बी लावलं होतं का, पूर्णपणे किड्यानं खाल्ले, म्हणून काकाने रोप मागवले. तर ते रोप पण लावायचे. आता उद्याच्याला रोप लावायचे इथं. आज म्हणजे कालच लावायचं होतं, पण पावसामुळे लावण्यात आलं नाही आणि आज लाईट पण नाही, त्यामुळे कॅन्सल केले. उद्याच्याला रोप लावायचे. चला मी काय करते आता, एवढं गवत उचलून टाकते साईडला, म्हणजे काय होईल, म्हणजे काम उरकन. आज म्हणजे आज ऊन पण पडले, आज पूर्णपणे ऊन पण पडले. 2 दिवस झालं सारखा पाऊस असल्यामुळे कोणते कामं पण शेतातले झाले नाही. आता मी गवत पण साईडला उचलून टाकते, टोपल्यामध्ये भरते आणि पूर्णपणे उचलून टाकते, म्हणजे पूर्ण प्लॉट रिकामं होईल. एक अर्धे मधमाशी पण येईल. पण कसं आहे माहिती का, मधमाशी यायली हे पा, एक अर्ध गवत राहिले साईडचं उपटायचं. म्हणजे काय होतं, एक लिंगाळच्या वेळेला खूप नुकसान करते. एक अर्ध बायकाच्या हातानं उपटायचं राहा, म्हणजे बायकाला लक्ष नसून, त्यामुळे बायकानं उपटून टाकलंच नाही. त्यामुळे आता मी उपटीते आणि गवत पण उचलून टाकते. चला आता थोड्याच वेळामध्ये खुरपण पण चालू होणार आहे. कारण की म्हणजे आता काल पाऊस पडल्यामुळे खुरपण चलन गेलं. आज बायका पण बंद केल्यात. म्हणलं कशाला पैसे द्यायचे बायकाला, त्यामुळे बायका पण बंद केल्यात. आणि आज वारं पण खूप सुटले, आणि म्हणजे वारं पण खूप सुटले आणि वातावरण पण खूप छान आहे आणि ऊन पण पडले. खूपच छान वातावरण आहे आज. खुरपण इतकं मस्त चलते ना, खूपच छान खुरपण चलते. चला खुरपणी पण करायची आणि पूर्ण गवत काय करते, टोपल्यामध्ये भरते आणि पूर्ण गवत उचलून टाकते.